जागा शिल्लक नव्हती इतकी तिकडं माझ्या रमाईच्या लुगड्याला होती. माझ्या रमाईला वाटलं, रमाईला तिची लाज वाटली. माझ्या रमाईनं आता म्हटली अशा परिस्थितीत कसं जावं. रमाईला आठवलं मगाशी आमच्या दीदीने सांगितलं की बाबासाहेब पीएचडी झालेला बाबासाहेब त्यावेळेस राजश्री शाहू महाराजांना सोनतळीच्या कॅम्पला आलं. त्यावेळेस सोनतळीचा तो राजा सोनतळीच्या कोल्हापूरच्या कॅम्पवरून राजा निघाला, त्या पुराच्या भागामध्ये आला आणि बाबासाहेबांना भेटला होता. तो कोल्हापूरचा राजा, त्या कोल्हापूरच्या राजानं बाबासाहेबांना कोल्हापुरात नेलं होतं आणि माझ्या बाबासाहेबांची राजश्री शाहू महाराजांनी हत्तीवरून मिरवणूक काढली होती आणि एक जरीचा फेटा दिला होता. तो जरीचा फेटा माझ्या बाबासाहेबांना त्या ट्रंक मध्ये झोपून ठेवला होता, कारण तो साधा सुद्धा फेटा नव्हता. त्या आजच्या भारतरत्नपेक्षा मोठा आणि मोठा किताब होता. तो आजच्या तुम्ही आम्ही दिलेल्या भारतरत्नपेक्षा मोठा किताब होता. तो किताब द्यायला सुद्धा बाबासाहेब गेल्यानंतर कितीतरी वर्ष लागली आम्हाला. आता रमाईला आठवलं की त्या ट्रंक मध्ये राजश्री शाहू महाराजांना दिलेला फेटा आहे. तो फेटा ट्रंक वरती ती ट्रंक खाली घेतली आणि ट्रंक मधून माझ्या रमाईने तो फेटा काढला. तो फेटा साडी म्हणून घातला आणि साडी म्हणून घातलेला जो फेटा आहे ती फेटा घालून माझी रमाई बाबासाहेबांना आणण्यासाठी, बाबासाहेबांना पाहण्यासाठी बंदरात जाते. बाबासाहेबांची नजर शोधत होती, रमाई कुठे आहे, रमाई कुठे आहे, माझी रमा कुठे आहे, माझी रमा कुठे आहे, माझी रमा कुठे आहे. लोकांच्या कोणाच्याच लक्षात आलं नाही. ज्यावेळेस रमाई माझी रमाई उभी राहिली त्यावेळेस बाबासाहेबांच्या डोळ्यातून हसू आली. अरे बॅरिस्टर झालेलो मी आज लंडन मधून येतोय आणि माझ्या पत्नीला, माझ्या रमाला अरे चांगलं लुगडं नाही म्हणून मला पाहण्यासाठी आणि मला नेण्यासाठी आलेल्या रमाईनं फेटा घातला साडी म्हणून. हे पाहिल्यानंतर बाबासाहेबांच्या अंतःकरणाला किती पीळ पडला असेल. आज तुमच्या अंगावरती जी चांगली कपडे दिसत आहेत, तुमच्यावरती जे चांगल्या साड्या दिसत आहेत, तुमच्यावरती जे सगळं जे चांगले कपडे दिसत आहेत, आमची गावकुसाच्या आतमध्ये आलेली जी घरं आहेत, आमच्याकडे आलेल्या 4 व्हीलर गाड्या आहेत, आमच्याकडे आलेली जी सगळी संपत्ती आहे. आज आम्ही ग्रामपंचायत सदस्य झालो, सरपंच झालो, जिल्हा परिषद सदस्य झालो, आमदार झालो, खासदार झालो. यासाठी सगळ्यात मोठा संघर्ष कोणी केला आहे, तो यासाठी संघर्ष केलाय माझ्या रमाईनं केलाय, माझ्या बाबासाहेबांनी केलाय. हे उपकार मात्र आयुष्यभर विसरता कामा नये, आयुष्यभर विसरता कामा नये. जर आम्ही विसरलो तर आम्ही माणूस म्हणण्याच्या लायकीचे नाही. आणि सगळ्या समाजासाठी सांगतोय, बाबासाहेबांनी वकिलीचा पहिला कोट कोणत्या समाजासाठी घातला असेल तर बाबासाहेबांनी आपल्या वकिलीचा कोट पहिल्यांदा घातला. पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाचे केशवराज झेदे जवळकर आणि बागडे होते. यांनी देशाचे दुश्मन नावाचं पुस्तक लिहिलं होतं. यांना जेल झाली होती. ती जेल कोर्टानं 6 महिन्याची शिक्षा सुनावली होती. त्यावेळेस त्याच्या विरोधात कोर्टात केस लढवण्यासाठी बाबासाहेबांनी पहिल्यांदा वकिलीचा कोट चढवला, तो मराठा समाजासाठी. ही गोष्ट मराठ्यांनी लक्षात घेतली आणि ती केस बाबासाहेबांनी जिंकली सुद्धा. म्हणून जाता जाता फक्त एकच सांगतो, बाबासाहेब यावेत ना, आता यावेत ना, येणार नाहीत बाबासाहेब. आता शिवाजी महाराज येतील का? नाही येणार. कसे येतील? गावागावात एवढं वातावरण बिघडलंय, तुम्हाला सांगतो, इतकं बिघडलंय. या पार्टीचा माणूस त्या पार्टीशी बोलत नाही, त्या पार्टीचा माणूस या पार्टीशी बोलत नाही. माणूस माणसात राहिला नाही. पहिली जातीवाद होता, आता तर जातीवाद आहे. आता पक्षवाद आहे, पक्षवाद. एका पक्षाचा माणूस दुसऱ्या पक्षाशी बोलत नाही. पार्टी तर वाटवलं झालं. पार्ट्या चांगला माणूस कधीच निवडून येऊ शकत नाही काका, कारण लोक पार्टी वाईज झाली. ज्या दिवशी इथला प्रत्येक माणूस शिवाजी महाराजांच्या पार्टीचा होईल, सरपंच साहेब, माझ्या संभाजीराजांच्या पार्टीचा होईल, माझ्या बाबासाहेबांच्या पार्टीचा होईल, ज्या दिवशी इथली प्रत्येक माणूस महात्मा फुलेंच्या पार्टीचा होईल, त्या दिवशी परिवर्तन होईल. आणि परिवर्तन होण्यासाठी असे जयंतीचे कार्यक्रम हे चौकातच आणि हा दिमागदार कार्यक्रम असा व्हायला हवा. आणि म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. 1 तास झालाय. आता अजून मान्यवरांना बोलायचंय. जाता जाता फक्त एकच सांगतो, जयंतीचा हा जो सोहळा आहे, हा सोहळा सफल कधी होईल तुम्हाला सांगतो. हा जयंतीचा सोहळा कधी सफल होईल, तेव्हा आम्ही बाबासाहेब हे केवळ डोक्यावरती नाही तर बाबासाहेब ज्या दिवशी डोक्यात येईल, बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आमच्या तोंडावरती असेल, तोंडपाठ असेल आणि बाबासाहेबांना दिलेली घटना इथला प्रत्येक माणूस मानेल आणि वाचेल, तेव्हा हा देश महासत्ता होईल की नाही.
होईल काय? म्हणून जोरदार टाळ्या वाजवा माझ्या बापासाठी. बोला जय भीम. उद्या माझा त्या पुढे कार्यक्रम आपला येलवाडीला आहे आणि 15 दिवस झाले ओरडतोय तरी आवाज आपला बसत नाही. आणि तुम्हाला एक मिरवणूक काढली लगेच तुमचा आवाज बसला असं व्हायला नको. गावात जी बाबासाहेबांना मानत नाही अशी माणसं आहेत महात्मा फुल्यांना मानत नाही अशी माणसं आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथल्या असणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये मराठा असेल, माळी असेल, कुंडी असेल, कुंभार असेल, लोहार असेल, चर्मकार असेल, तो आपल्या जातीचा असेल, कोणत्याही जातीचा असेल, जो बाबासाहेबांना मानत नाही त्याला आम्ही मानणार नाही. आणि जो बाबासाहेबांच्या जयंतीला इथे येणार नाही, तो गावचा पुढारी असला, ग्रामपंचायत सदस्य असला, आमदार असला आणि खासदार जरी असला तर त्याला आम्ही मतदान करणार नाही एवढी शपथ आम्ही घ्यायची आज. आणि मग बघू कशा वचनी सारखे सरळ येत नाही आम्ही. जर पुढं एखादा लोकनियुक्त सरपंच पदाला किरण दादा उभा राहिला मग एवढे आहेत एवढे लक्षात ठेवा. चेहरे लक्षात ठेवा, विसरायचं नाही. विसरण्याचा रोग तुम्हाला आणि मला लागलाय हे चेहरे लक्षात ठेवा. आणि लोकनियुक्त सरपंच पदाचे इलेक्शन लागेल आणि इलेक्शन मध्ये जर सरपंच पदाला तुमच्या जातीचा जर राहणारच नाही तर आरक्षण नसेल तर राहूच शकत नाही आणि निवडून येऊच शकत नाही. आम्हाला जातीवाद मागलं कुठे नाही काका होऊ शकत नाही. पण माझ्या जातीचा माणूस उभा राहणार आहे. आणि एवढे चेहरे लक्षात ठेवा. जर याच्या व्यतिरिक्त माणूस जर आला आणि लोकनियुक्त सरपंच पदाच्या इलेक्शनला आला आणि तो म्हटला ना मला मत दे तर आपली पायातली काय असते मी सांगायची गरज नाही. त्याला म्हणायचं तू बाबासाहेबाच्या जयंतीला का आला नाही, तू बाबासाहेबाच्या जयंतीला येत नाही, तुला तोंडावरती सांगायचंय तुला मतदान देत नाही उडत जा. जोपर्यंत असं करणार नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. कठोर बोलतोय, बोलावंच लागेल. माझे तुकोबाराय म्हणतात देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावे असे बरे, देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावे असे बरे. म्हणून लोक किती आहेत मात्र ही लोक कशासाठी जमले हे महत्वाचं आहे. जे उपस्थित होते त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या आणि मला जय भीम आवाज आला पाहिजे. जय भीम, जय भीम हा क्रांतीचा नारा आहे. जय भीम हा समतेचा नारा आहे. जय भीम माणसाला माणुसकीचा जोडणारा नारा आहे. जय भीम माणसाला माणूस घडवणारा नारा आहे. जय भीम उद्याचा भारताचा महासत्तेचा विचार आहे. आणि जय भीम शिवरायांचा विचार आहे, जगद्गुरु तुकोबांचा विचार आहे, महात्मा फुलेंची क्रांती आहे, माझ्या सावित्रीची आणि शिक्षणाची महान ज्योत आहे. आणि जय भीम माणसाला माणूस करणारा आवाज आहे. बोला जय भीम. आवाज आला पाहिजे, लोकांच्या घरात आवाज गेला पाहिजे, तितका आवाज गेला पाहिजे, कांठळ्या बसल्या पाहिजे त्यांच्या. आमच्या बाबासाहेबाला मानत नाही त्या लोकांच्या कांठळ्या बसून त्यांचा आवाज आतमध्ये गेला पाहिजे, इतका आवाज आला पाहिजे. बोला जय भीम, जय भीम. जय भीमचा नारा पुन्हा घुमेल काय? जय भीमचा नारा पुन्हा घुमेल काय? या देशाला या महाराष्ट्राला माझ्या बाबासाहेबांचं माझ्या शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? जातीवरून दंगे येते झेंड्यावरून पंगे, जातीवरून दंगे येते झेंड्यावरून पंगे. आपल्या फिरतात आपल्या संगे माणसाला माणुसकीचा रोग थोडा जडेल काय? या देशाला या महाराष्ट्राला माझ्या शिवरायाचं माझ्या भीमरायाचं सपान पुन्हा पडेल काय? रस्त्यावरील कागद खाऊन सुकून गेल्या साऱ्या गाई, रस्त्यावरील कागद खाऊन सुकून गेल्या साऱ्या गाई आणि पार्लर मध्ये नटून येते रोजच आमची आई. जिजाऊ चाले माझ्या शिवरासारखा, माझ्या भीमाई चाले माझ्या भीमासारखा घडेल काय? या देशाला या महाराष्ट्राला माझ्या शिवरायाचं माझ्या भीमरायाचं सपान पुन्हा पडेल काय? म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांना विकी भाऊचंच नाव घेतलंय, बाकीच्या सम्राट ग्रुपचं नाव कोणाचंच घेत नाही. ते म्हणतील विकी भाऊचाच कार्यक्रम आहे असं व्हायला नको. सम्राट ग्रुपच्या अनिकेत दादा असतील, या सगळ्या कार्यकर्त्यांचा काल ज्यांचा वाढदिवस झाला त्या संदीप भाऊ असतील, या सगळ्या कार्यकर्त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करा. आणि आमचे सरपंच आहेत चांडवलीचे किशोर भाऊ, नाराज होऊ नका. लोक किती आहेत मी तुम्हाला सांगितलं. पुढल्या वर्षी जयंतीचा कार्यक्रम डीजे बंद करायचा, बरोबर ना? डीजे बंद करायचा, ऑर्केस्ट्रा ठेवायचा. शेवटचं सांगतो या ठिकाणी थांबतो. सरपंच साहेब तुम्ही कांदा पिकवता, कांदा पिकवल्यानंतर मला सांगा जर कांदा चांगला येण्यासाठी आपण खत वापरतो, कोणता वापरतो? काय 15-15 वापरतो.
जर 15-15 वापरलं अमित भाऊ, आणि जर कांदा चांगला आला नाही तर पुढल्या वर्षी कांदा लावल्यावर तुम्ही 15-15 वापरसाल का? काय वापरसाल? दुसरं वापरसाल, 20 लावसाल. जर बाबासाहेबाची जयंती करून जर आमच्यात परिवर्तन होत नसेल, बाबासाहेबाची, शिवाजी महाराजांची जयंती करून जर आमच्यात परिवर्तन होत नसेल, तर वक्ता तरी बदलावा लागेल, नाहीतर कार्यक्रम तरी बदलावा लागेल, नाहीतर मग जर असं होत नसेल तर ऑर्केस्ट्रा तरी ठेवावं लागेल. परंतु आमचा विकी भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत मी आहे, फिक्स आहे. नाहीतर तमाशा ठेवावा लागेल. मात्र परिवर्तन होत आहे, ते होत राहो, कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे. माणसं विरोधात जरी असली, विरोध हा माणसाचा धर्म आहे, जर विरोधच नसेल तर माणूस त्याला म्हणत नाही. विरोध जरी असला तरी तो विरोध विचारांचा असावा, तत्वांचा असावा. हे जर माणसांना कळालं तर माणूस मोठी होऊ शकतात. मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि पुन्हा एकदा जयघोष झाला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज.